पार्किंगवर नियंत्रण नसेल तर पुढील काही वर्षात ट्रॅफिक हाताबाहेर जाईल अशी मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांची सूचना। सिग्नलवर थांबण्याची संस्कृती संपली, कायद्याचा धाक उरला नाही, याबाबत राज ठाकरे यांचा तीव्र इशारा। कबूतर हत्तीच्या वादात अडकू नका, शहरातील डबल पार्किंग समस्येवर तोडगा म्हणून स्मार्ट पार्किंगची व्यवस्था करा, राज ठाकरे यांचं वक्तव्य। मोठे धनदांडगे आमच्या समोर पार्किंग नको म्हणतात, पण सामान्य माणसांच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्ष, राज ठाकरे यांचं वक्तव्य। माणसांचा जीव महत्वाचा की कबूतर, जैन समाजाच्या हट्टावर राज ठाकरे यांनी उपस्थित केला थेट सवाल। जगभरातील करुणामय न्यायासाठी ओळखले जाणारे फ्रँक कॅप्रिओ यांचं 89व्या वर्षी निधन। सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी ग्राहक नोंदणी आता आधार आधारित पडताळणीद्वारे होणार, प्रक्रिया अधिक जलद व सुरक्षित। भारताच्या खासगी क्षेत्र अर्थव्यवस्थेने 2005 नंतरची सर्वात जलद वाढ नोंदवली, PMI 65.2 वर पोहोचला। जालन्यात बैलपोळा सणावर पावसामुळे ओल्या दुष्काळाचे सावट, बाजारात सजावटीच्या साहित्यांसाठी मंदी। पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यात भीषण अपघात, 2 तरुणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी। सांगलीत 2 जनमित्रांनी पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून गावांचा खंडित वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत केला। हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे पीक नुकसान, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली। गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले 4 शिक्षक प्रशासनाच्या मदतीने बोटीद्वारे सुरक्षित पहिल्या दिनी पोहोचले। वैजापूर पोलिसांची मोठी कारवाई, 83 लाखांचा गुटखा जप्त करून तस्करीवर मोठा आळा। बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने 4 किलो गांजा जप्त करून अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे। बीड जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। रायगडमधील महाड तालुक्यात वरंद घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प। भडगाव पारोळा महामार्गावर बस आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 प्रवासी गंभीर जखमी। मुंबई कल्याणमधील दूध नाका परिसरात घराची भिंत कोसळली, 3 दुचाकींचं नुकसान, जीवितहानी टळली। बुलढाण्यात मुलाकडून किरकोळ कारणावरून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या, मृतदेह नदीत टाकला।